परभणीमधल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तात्कालीन अशासकीय प्रशासक मंडळातील मुख्य प्रशासक आणि इतर प्रशासक, सचिव आणि अभियंता यांनी सन 2022 मध्ये संगनमत करून बनावट बिले आणि वाउचर तयार करून तब्बल 33,37,466 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार आणि कोट्यवधीची बोगस कामे केल्याची तक्रार जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलिसात दाखल केली। तात्कालीन प्रशासक मंडळ, सचिव आणि कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्कालीन अशासकीय प्रशासक मंडळातील मुख्य प्रशासक आणि इतर प्रशासक, सचिव आणि अभियंत्यांनी सन 2022 मध्ये प्रशासक मंडळावर कार्यरत असताना संगनमत करून बनावट लेआउट तयार करून प्लॉट विक्री, बागबगीचा इत्यादीचा खर्च, बांधकाम खर्च, बाजार समितीच्या गोदामातील भंगार विक्री, स्वच्छता आणि दुरुस्ती, प्रवास खर्च, जेवण इत्यादी कामात अपहार करून पणन संचालक महाराष्ट्र राज्याची दिशाभूल केली आहे। या कामात अभियंता, तात्कालीन सचिव सतीश काळे, लोकपाल मंगेश शिंदे आदींनी त्यांची मदत केली। हे प्रकार निदर्शनास आल्यानंतर विद्यमान सभापती गंगाधर बोर्डीकर या अपहाराची तक्रार जिल्हा निबंधक सहकारी संस्था परभणी यांच्याकडे त्यांनी केली। तक्रारीच्या सत्यतेची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय चौकशी नियुक्ती करण्यात आलेली आहे। चौकशीमध्ये तात्कालीन प्रशासक मंडळ, सचिव, अभियंता, लेखापाल दोषी आढळून आल्यानं जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये सभापती बोर्डीकर यांनी जिंतूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। यामध्ये मनोज मुंजाभाऊ थिटे मुख्य प्रशासक, प्रशासक शंकर गुलाब जाधव, रुपेश कांताराव चिद्रवार, जगदीश मुंजाजी शेंद्रे, प्रकाश माधवराव शेळके, दिलीप डोईफोडे, दिलीप घनसावंत, प्रभाकर चव्हाण, कैलास सांगळे, हनुमंत भालेराव, मोहम्मद गफार, अभियंता बोराडे, तात्कालीन सचिव सतीश काळे, लोकपाल मंगेश शिंदे अशा एकूण 14 जणांविरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढचा तपास पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे करत आहे। दरम्यान अजून तपासात रक्कम वाढणार असल्याचा संशय पोलिसांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केलेला आहे। गेले एक वर्ष झाले मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे आणि सर्वसामान्य जनतेनं आणि शेतकऱ्यांनी फार आशेने मला बसवलं आणि जेव्हा बसवलं मला त्यावेळेसच शेतकऱ्यांची एक आशा होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं की आपल्या ह्या दबे आवाजामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या पैशाचा फार दुरुपयोग झालेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या प्रशासकाच्या काळामध्ये। तर आपण ते सगळं उघडकीस आणताल ह्या आशेने आम्ही तुम्हाला बसवलं। जेव्हा मी बसलो तर निश्चितच त्या ज्या आशा शेतकऱ्यांच्या होत्या, ऑडिट सगळ्यात अगोदर मी ऑडिट रिपोर्ट मागवला त्या मागच्या काळातला आणि बघितल्यानंतर तर मी खरंच एक आश्चर्य वाटलं मला की हा एवढा भयानक प्रकारचा ऑडिट रिपोर्ट असताना सुद्धा त्याच्यावर कोणी ऍक्शन का घेतलं नाही। आणि मग मी नंतर स्पेशल ऑडिटसाठी एक ऍप्लिकेशन दिलं आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये स्पेशल ऑडिटमध्ये बरेचसे मुद्दे असे आले की जे फार गांभीर्यानं आपण हे करायला पाहिजे। तर मग लागलीच मी DDR आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वस्व आमचे DDR ऑफिस आहे, त्यामुळे वरिष्ठांना सगळं एक कल्पना दिली की अशा पद्धतीचा अपहार झालेला आहे पैशाचा आणि शेतकऱ्यांच्या घामाचा जो पैसा आहे, शेतकऱ्याच्या सुविधेसाठी आपण जे उपयोग करायला पाहिजे तो न होता या काही राजकीय लोकांच्या खिशात गेलेला आहे तो आणि निश्चितच याचा फार दूरगामी परिणाम होणार आहे। आणि शेतकऱ्याच्या पैशाचा असा उपयोग झाला म्हणजे शेतकऱ्याचा अवहेलना झाली असं मला वाटलं। नंतर DDRना कळवल्यानंतर DDRनी त्रिसदस्यीय कमिटी नेमली आणि त्रिसदस्यीय कमिटी नेमल्यानंतर ज्या वेळेस त्रिसदस्यीय कमिटीचा अहवाल आला तर सर्वच जण म्हणते त्या ह्याच्यामध्ये खूप कम्प्लीट डिटेल्स आले त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की बाबा ह्या संबंध पैशाचा जो दुरुपयोग झालेला आहे हा कुठं राजकीय ह्याच्यामध्ये हे विश्लेषण होऊच शकत नाही याच्यामध्ये, कारण की ह्या ह्याच्यामध्ये ॲलिगेशन्स करणारे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेच आहेत, भांबळेचे कार्यकर्ते आहेत ते विजय माणिकराव भांबळेचे आणि आरोपी सुद्धा विजय माणिकराव भांबळेचेच आहेत। लेखी स्वरूपात त्यांनी सगळं दिलेलं आहे आणि चौकशी अहवालात सुद्धा ते पूर्ण गांभीर्यानं सर्व आलेलं आहे। त्या सगळं होत असताना मला थोडं ह्या रिपोर्ट आल्यानंतर मला गांभीर्य लक्षात आल्यामुळे मी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं ठरवलं आणि ठराव घेऊन आम्ही फॉरेन्सिक ऑडिट केला। फॉरेन्सिक ऑडिटमध्ये स्पष्ट फॉरेन्सिक ऑडिटरनं हे लिहून दिले की बाबा याच्यामध्ये अपहार झालेला त्वरित आपण याच्यावर ऍक्शन घेऊन गुन्हे दाखल करावेत असे निर्देश आले मला। पण दाखवल्यानंतर DDR साहेबांनी फार गांभीर्याने सगळं घेतलं आणि ह्या ह्याच्यामध्ये ज्या गुन्हे जे राजकीय दृष्टिकोनातून नाहीत, ह्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाचा जो दुरुपयोग झाला, पैन पै त्याची वसूल करण्याची जबाबदारी माझी आहे
आणि ज्या उद्देशाने मला बसवलं त्या उद्देश निश्चितच शेतकऱ्याला रास्त अभिमान वाटेल की त्यांच्या पैशाचं निश्चित चांगल्या पद्धतीनं काम करेल मी. ह्या संबंध गोष्टीला आज 1 वर्ष होत आहे चौकशी मध्ये. तर त्यांनी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते आपण आता 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात सांगू शकत नाही. प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं झालं तर असे जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे भूखंड आहे, जे लेआउट मंजूर केला होता, ते लेआउट मंजूर केलेल्या याच्यामध्ये कुठं जागा नसताना सुद्धा BNCची 2-3 फूट आणि आमच्या सर्व्हिस रोड कृषी उत्पन्न बाजार समितीची लेआउट मधली सर्व्हिस रोड त्यांनी दोघंही हे करून बोगस प्लॉट तयार करून त्यांनी संबंधित लोकांकडनं लाखो रुपयाचे गाळा हे केलेला आहे. लोकांनी लिहून दिले त्यामध्ये. एक आमचे डुब्यावर म्हणून आमचे एक व्यापारी आहेत, त्यांच्याकडनं 22 लाख रुपये घेतलेत असं डुब्यावरनं स्वतः लिहून दिलेले मार्केट कमिटीला की माझी फसवणूक झालेली आहे. आणि जर अशी फसवणूक झाली असते असेल तर 40-42 लोकांना असे ते गाळे दिलेत त्यांनी. तर एका व्यक्तीकडनं जर 22 लाख रुपये जर त्यांनी घेतले असतील, 22,51,000 का 21,51,000 असं त्याचा आकडा आहे. जरी 20 लाख रुपयाच्या हिशोबाने केलं, 20 गुणिले 45 म्हणल्यानंतर त्याचा किती मोठ्या करोडोमध्ये जाते हे आपणच हे करावं. तर ह्या करप्शनचं व्याप्ती साधारणतः 1 करोडोमध्ये जाणार आहे, काही करोडोमध्ये. आणि याची निश्चित चौकशी झाली पाहिजे बारकाईने. आणि हे ज्या लोकांनी हे केले यांना गजाच्या आत टाकलंच पाहिजे. सुद्धा शेतकऱ्याच्या मेहनतीचा पैशाचा दुरुपयोग करू नये आणि असा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये आला नाही पाहिजे. हा माझा प्रथम एक आपल्या माध्यमातून पुढच्या ज्या लोकांना जे खरंच उद्या राजकारण करू इच्छितात, याच्यामुळे शिकलेले राजकीय मुलं पुढे यायला पाहिजेत, जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांच्या किंवा आणखी ज्या उद्दिष्टात जे स्थापन झालेले संस्था आहेत त्या संस्थेचं हित बघणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांचं हित बघणं गरजेचं आहे. असे त्यांनी बरेचसे असे हे आहेत की ज्या याच्यामध्ये मुरुम टाकण्याच्या याच्यामध्ये त्यांनी एकाला 3 लाख रुपये अकाउंटवर टाकले. आणि त्या माणसाने ज्या निजाम सिद्दीकी म्हणून त्या अकाउंट ज्याच्या यानं टाकलेलं आहे अकाउंटला पैसे 3 लाख रुपये, तर ते 3 लाख रुपये त्यांनी उचलून त्यांनी स्वतः स्वाक्षरी स्वतः लेखी दिले की मी 3 लाख रुपये माझ्या खात्यातून उचलून मतेला, ज्ञानेश्वर मते कोण ग्रस्तेचेच कार्यकर्ते त्यांना दिलेत. पण जर असे पैसे जर प्रशासक, ज्ञानेश्वर मते हे प्रशासक नाही, प्रशासक मंडळावर नाही, पण त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे विजय करते. आणि ह्या गोष्टीच्या अशा याच्यामध्ये अनेक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर डायरेक्ट विजय माणिकराव भांबळे यांचे जावई बोराडे म्हणून आहे, त्यांच्या खात्यात काम न करता डायरेक्ट त्यांनी 1,46,000 रुपये त्यांनी डायरेक्ट टाकलेत. आणि अक्षरशः त्याचे निवेदन नाही, त्याच्या मंजुऱ्या नाहीत, काहीच नाही, काही काम न करता जर असे पैसे त्याच्या डायरेक्ट खाते झाले त्यांना शासन झालं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर आपल्या मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये सभापतीच्या कॅबिनचे पडदे आणि मॅट धुण्यासाठी 47,000 रुपये जर त्यांना लागत असतील तर ही शेतकऱ्याची अवहेलना नाही तर काय आपण समजायचं. चौकशी झालेली ही त्यांनी बसले 2.5 वर्ष, पण हा जे चौकशीचा अहवाल आणि हे करप्शन हे फक्त 1 वर्षाचंच निघलेलं आहे. आणखी 1.5 वर्षाचं याच्यात ऑडिट चालू आहे आणि निश्चित हे सुद्धा बाहेर येणार. त्याही वर्षी 1.5 वर्षामध्ये अशाच पद्धतीचं करप्शन झालेलं आहे. एक सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला आपण फार भयभीत होते लोक, त्यांना आपण कुठेतरी आधार देण्याचं काम करायला पाहिजे होतं. पण ह्या प्रशासक मंडळाने त्याही काळामध्ये अशा पद्धतीनं लोकांच्या पैशा म्हणजे लोकांच्या नावावर एवढे पैसे खाल्ले की हे सुद्धा उघडकीस येणार आहे. ते जर आपल्या पुढे आलं तर याही पेक्षा भयंकर करप्शन झालेलं आहे. त्या काळात करोनाच्या काळामध्ये कोरोनाची सुविधा देण्यासाठी त्यांनी पेशंट दाखवले. तिथे एक नवीन करोना सेंटर उघडला तिथे आणि त्या करोना सेंटरमध्ये ज्या प्रमाणात पेशंट्स आहेत तर पेशंट अख्ख्या जिंतूर शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला डॉक्टर बोराळकरांनी लिस्ट दिलेली आहे की 52 पेशंट्स होते त्यांच्याकडे, 52-53 काहीतरी. हे कृषी म्हणजे हे फक्त जिंतूर शहरातले नोंदीतले होते. पण तिकडे जर एक पेशंट सुद्धा नोंदीत नसेल त्याची चौकशी होऊन निश्चित. एक पेशंट सुद्धा जर तिकडे नसेल आणि एवढं लाखो रुपये जर त्यांनी त्याच्यावर खर्च केला असेल तर याची चौकशी व्हायला हवी आहे का नाही. प्रशासनाला आणि न्याय व्यवस्थेला माझी एवढीच मागणी राहील की हे तपास एकदम योग्य दिशेने व्हावी, कोणालाही मागे घालण्यात येऊ नये आणि विनाकारण कोणाला याच्यामध्ये विनाकारण गहू पडणे
याच्यामध्ये कोणाला ऍलिगेशन झाले नाही पाहिजे, पण जे याच्या मागे मास्टर माइंड आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. त्यामुळे निश्चितच तो जो पैसा ज्या घरात गेलेला त्या घरातून काढून सर्वसामान्य जनतेपुढे ठेवताना ही मला आशा आहे.